तर आता आपला क्वेश्चन नंबर 2 बघा काय दिलेला आहे. इफ टू डाइस आर थ्रोन सायमल्टेनियसली फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ फॉलोइंग इव्हेंट. म्हणजे दोन डाइस जर का सोबत फेकले आणि त्याची प्रोबॅबिलिटी काढा म्हणजे इव्हेंटची. द सम ऑफ द डिजिट ऑन अपर फेस इज ॲटलिस्ट 10. म्हणजे दोन डाइस जर फेकले तर त्याच्यावर जे काही नंबर येतील त्या दोन्ही डाइस वरचे जे नंबर्स आहेत त्यांची सम ही 10 आली पाहिजे. असे आपल्याला इथे इव्हेंट लिहायचा आणि त्याची प्रोबॅबिलिटी काढायची. सो आता इथे आपण सगळ्यात पहिले काय करू बघा. सर्वात अगोदर सॅम्पल स्पेस लिहून घेऊ, त्यावरून आपल्याला इझी जाईल. सो सॅम्पल स्पेस यस इक्वल टू काय येईल आता बघा. दोन डाईस जर फेकले तर आपण बघा ते सुरुवातीला केलं होतं. तर आता याच्यामध्ये पहिल्या डाईसवर काय पडेल, 1 येईल आणि दुसऱ्या याच्यावर पण 1 येऊ शकते. 1 1 कॉमा 1 2 कॉमा 1 3 येऊ शकतो. या पॉसिबिलिटीज आहेत सगळ्या. 1 कॉमा 4, तसेच 1 कॉमा 5, तसंच 1 कॉमा 6. म्हणजे ह्या पॉसिबिलिटीज आहेत की पहिल्या डाईसवर एक पडेल, दुसऱ्या याच्यावर एक येऊ शकतो, किंवा पहिल्यावर एक दुसऱ्यावर दोन येऊ शकतात, पहिल्यावर एक दुसऱ्यावर तीन येऊ शकतात. अशा 6 पर्यंत पॉसिबिलिटीज आहेत. सिमिलरली पहिल्या याच्यावर दोन, दुसऱ्या याच्यावर एक, पहिल्या याच्यावर दोन, दुसऱ्या याच्यावर दोन, 2 3 2 4 2 5 2 6 ह्या पॉसिबिलिटीज आहेत. किंवा पहिल्या याच्यावर तीन, दुसऱ्या याच्यावर एक, 3 2 3 3 3 4 3 5 3 6 आणि 4 1 4 2 4 3 4 4 4 5, त्यानंतर 4 6, त्यानंतर 5 1 5 2, त्यानंतर 5 3 5 4, त्यानंतर 5 5 आणि 5 6. त्यानंतर आता 6 येऊ शकतो पहिल्या याच्यावर, दुसऱ्या याच्यावर 1 येऊ शकतो, 6 2 येऊ शकतो, 6 3 येऊ शकतो, त्यानंतर 6 4 येऊ शकतो. हे सर्व तुम्हाला लिहून घ्यावं लागेल ॲज इट इज. 6 त्यानंतर 5 येऊ शकतो आणि 6 6 येऊ शकतो. ही शेवटची पॉसिबिलिटी आहे. आणि अशा प्रकारे हा पूर्ण सॅम्पल स्पेस आपण लिहू शकतो दोन डाईस जर सोबत फेकले तर. आणि याचा सॅम्पल पॉइंट एन ऑफ यस काय असेल आता बघा. टोटल नंबर्स किती आहेत हे सर्व मोजायचेत आणि इथे लिहायचे. 1 2 3 4 5 6 आहेत आणि हे पूर्ण 6 रोज आहेत. सो 6 6 जा 36. तर 36 इज अवर सॅम्पल पॉइंट. अशा प्रकारे आपण लिहू शकतो. आता हा झाला सॅम्पल पॉइंट आणि सॅम्पल स्पेस. आता इव्हेंट बघू. सम ऑफ द डिजिट ऑन अपर फेस इज ॲटलिस्ट 10. म्हणजे इव्हेंट ए जो आहे तो काय असेल, ज्याच्यावर डिजिटची ॲडिशन ही 10 आली पाहिजे. बघा 1 + 1 जर केलं तर 2 येते, 1 + 2 केलं तर 3 येते, 1 + 3 4 5 6 7, त्यानंतर सिमिलरली 3 असं येईल. याची ॲडिशन बघा कोणाची येते, 10 ॲडिशन कोणाची येते. 6 + 2 केलं तर 8 येतात, 3 + 3 6 होतात, 5 + 3 8 येतात, 6 + 3 9 येतात. त्यानंतर बघा 4 + 1 5 होतो. सिमिलरली जर आपण 4 + 5 जर केलं इथे तरी पण 9च येतो. 6 + 4 10 येतो. बघा हा एक नंबर आहे. सो 4,6 या दोघांची जर आपण ॲडिशन केली तर 10 येते. अजून कोणते असे डिजिट आहेत ज्यांची ॲडिशन 10 येते बघा. 5 + 2 7, 5 + 4 9, 5 + 5 10 हा एक आहे. 5,5 हा एक असा डिजिट आहे ज्याची ॲडिशन 10 येते. 11 होतात याची. त्यानंतर 6 + 2 8, 6 + 3 9, 6 + 4 हा एक आहे. सो आता 6,4 याची एक होते. आणि अजून कोणी आहे का बघा, कोणीच नाही. सो सिम्पली हे तिघ जण असे आहेत, 3 इव्हेंट असे ज्यांची ॲडिशन जी आहे ही 10 येते, ॲटलिस्ट 10. सो सिम्पली एन ऑफ ए सॅम्पल स्पेस जो आहे आपला 3 आहे. मग प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट काय असेल, एन ऑफ पी इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. हा फॉर्म्युला आता तुम्हाला माहित आहे. सो सिम्पली एन ऑफ ए आपल्याला दिलेला आहे 3 आणि खाली दिलेला आहे 36. सो आता याला जर आपण रिड्यूस केलं तर 3 1 जा 3 आणि इथे 3 2 जा 6, सॉरी 1 2 म्हणजे 12 येते. सो सिम्पली 1/12 इट इज द पॉसिबिलिटी, इट मीन्स दॅट इट इज अ प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट.
ऑफ गेटिंग सम ऑफ द डिजिट ऑन अप्पर फेस इज ॲटलिस्ट 10, म्हणजे 10 सम येण्याची पॉसिबिलिटी आहे 1/12. समजलं आता हे? तर अशा प्रकारे आपण प्रोबॅबिलिटी काढू शकतो. म्हणजे टोटल 12 नंबर्स पैकी 12 एलिमेंट्स पैकी फक्त एक नंबर असा असेल ज्याची सम ही 10 येते. म्हणजे टोटल 36 नंबर पैकी 3 नंबर असे आहेत ज्याची सम 10 येते, म्हणून त्याला म्हणतात प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट. आलं लक्षात आता आहे? तर अशा प्रकारे तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. फक्त सॅम्पल स्पेस लिहायचा, सॅम्पल पॉईंट लिहायचा, नंतर त्या इव्हेंटचा सॅम्पल स्पेस, इव्हेंटचा सॅम्पल पॉईंट आणि नंतर दोघांचं डिव्हिजन करायचं. तर फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये जरी आलं तरी तुमचं असं आन्सर येऊ शकते. आता बघू आपले नेक्स्ट टॉपिक.